स्वतःवर तिने एक नोट देखील लिहिली आहे. का तिने आत्महत्या केली? तर 2 पोलीसवाले आहेत जे तिच्यावर बलात्कार करत होते. 4-4 वेळेस तिच्यावर बलात्कार करण्यात आलेला आहे. तिला पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्यास भाग पाडण्यात आलेलं होतं, फोर्स केलं जात होतं, असे आरोप करत थेट तिने टोकाचा पाऊल उचलत आत्महत्या केली. हे खूप गंभीर आहे. जस्ट मलाही आत्ता हीच बातमी समजली. तर हे खूप दुर्दैवी आहे, खूप गंभीर आहे. मला असं वाटतं की संबंधित पोलीस यंत्रणा आणि या सगळ्या ह्याच्यातली ताबडतोब त्याची कार्यवाही झाली पाहिजे. माननीय मुख्यमंत्री याच्यामध्ये लक्ष घालतीलच. माझी त्यांनाही मागणी आहे की ताबडतोब या विषयामध्ये संबंधित आरोपी असतील त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. त्यांना कुठल्याही प्रकारचं कुणालाही सोडलं नाही पाहिजे, या प्रकारची भूमिका आहे. निश्चितपणे हे झालेलं दुर्दैवी आहे. या महाराष्ट्रात हे असं घडणं निश्चितपणे योग्य नाही. डॉक्टरांवर अशा पद्धतीने फोर्स होतात हे बरेचदा समोर आलेलं आहे. डॉक्टरांवर कदाचित काही काही वेळी हात देखील उचलले जातात. याच्या विरोधात देखील त्यांनी आंदोलनं केलीत. आणि काय पावलं उचलायला हवी असं वाटतं तुम्हाला? नाही, अनेक ठिकाणी असे प्रकार मागे डॉक्टरांवरच्या संदर्भात तुम्ही जे म्हणालात ते होत आहेत. तर डॉक्टरांना सुद्धा सुरक्षा मिळाली पाहिजे, डॉक्टरांना संरक्षण मिळालं पाहिजे. त्या संदर्भातल्या कायद्याच्या विषयात सुद्धा मी माहिती घेतो की नेमकं काय झालं, कारण याच्यावरती एक गांभीर्याने विचार सुरू आहे. मी नक्कीच राज्य सरकार असेल, केंद्र सरकारला असेल, या माध्यमातून याच्यावरती निश्चितपणे भविष्य काळात सुद्धा डॉक्टरांना संरक्षण दिलं पाहिजे. हॉस्पिटल्स असतील, डॉक्टर्स असतील, कितीतरी वेळा असं होतं की एखादा रुग्ण दगावला, एखादा पेशंट गेल्यानंतर दोष नसताना सुद्धा काही वेळेला डॉक्टरांवरती हल्ले होतात, हॉस्पिटल्स वर तोडफोड केली जाते. तर निश्चित हे पुढच्या काळात होऊ नये याच्यासाठी निश्चितपणे मी स्वतः जातीनं लक्ष घालेन की याच्यामध्ये काय करता येण्यासारखं आहे. पुण्यातली सुद्धा आमची जी IMA, या संदर्भात IMAचे काही डॉक्टरसुद्धा मला मागे भेटले होते की या विषयात डॉक्टरांवरती होणारे हल्ले आणि या संदर्भात काहीतरी कायद्यामध्ये ठोस काही प्रावधान असलं पाहिजे, याचा विचार निश्चितपणे करण्यात येईल. मी आश्वस्त करतो की मी त्याच्यामध्ये नक्की काम करेन. मी असं म्हणतोय की एक मिनिट थांबा बाई 2 मिनिटं. तुम्ही म्हणताय की स्पष्टीकरण द्यायचं नाही तुम्हाला. ऐका ना, आता तो विषय नको, आता तो विषय नका, तो विषय नका घेऊ. म्हणायचं की स्पष्टीकरण द्यायचं नसेल तरी महायुतीत काही गडबड आहे, घोटाळा आहे का? कारण तिकडे गणेश नाईकांबद्दल पण असं बोललं जातं. काल उदय सामंत साहेबांचं मी स्टेटमेंट जे ऐकलं, पुण्यात आले होते, पण मला असं वाटतं महायुतीमध्ये त्यांनी असं सांगितलं की शिवसेनेतल्या कुठल्याच कार्यकर्त्यांनी नेत्यांनी असं नाही वागलं पाहिजे की शिंदे साहेबांना त्रास झाला पाहिजे, आणि भाजपमधल्या कुठल्याच कार्यकर्त्यांनी नेत्यांनी असं नाही वागलं पाहिजे की देवेंद्रजींना त्रास झाला पाहिजे. मला असं वाटतं की हे 100% खरं आहे, पण याचा विचार सामंत साहेबांनी पण केला पाहिजे की इतर ठिकाणी होणारे राजकीय आरोप प्रत्यारोप आहेत. पुण्यात तुमचा एक माणूस खालच्या पातळीवर जाऊन व्यक्तिगत टीका करतो, व्यक्तिगत पातळीवरती जातो, हे थोडंसं वेगळं आहे. याचा विचार तुम्ही करा. आम्हाला काही कंप्लेंट करायची नाही, आम्ही काही तुम्हाला म्हणत नाहीये, तुम्ही करा नका करू त्याचा विचार, आम्ही आमचे समर्थ आहोत. अण्णा ऍक्शनला रिॲक्शन मिळते, मात्र मग याच्यावर पांघरून पडणार तरी कधी? कारण की पुणेकरांना हा प्रश्न अजिबात आवडत नाही. पुणेकरांना आवडत नाही, म्हणूनच पुणेकरांनी विधानसभा आणि लोकसभेला जागा दाखवून दिली ज्याला दाखवायची त्याला. कारण त्यावेळेला सुद्धा असेच मी तुम्हाला सांगितलं की इतक्या खालच्या पातळीचे आरोप केले गेले. मी असेल, आमचे हेमंत रासने असतील, आमच्यावरती खूप खालच्या पातळीचे आरोप याच माणसांनी केले होते. त्यावेळेला काय झालं, आम्ही दोघे निवडून आलो, याला घरी पाठवलं लोकांनी. मला असं वाटतं की पुणेकर सुज्ञ आहेत, पुणेकरांना कळतंय खरं काय खोटं काय. त्यामुळे मी आपल्याला सगळ्यांना पुन्हा विनंती करतो, कुठला तरी पुरावा बघा, कुठला तरी कागद बघा आणि मग बातम्या करा बाबांनो. कारण नसताना पुण्यातलं वातावरण बिघडू नका, कारण ह्या पुण्यातल्या बातम्या राज्यभर जातात, हे सांगतो मी. तर माझं म्हणणं आहे की सत्यता तपासून वाटेल ते लावा, सोडू नका कुणाला, कुणी असू देत, ते मी असू दे कुणी असू, पण सत्य तपासा, एवढंच माझं म्हणणं आहे. आता स्पष्टीकरण नाही. धन्यवाद. जनता दरबारला एवढा चांगला प्रतिसाद मिळतो, लोक बरेच येतात, त्याच्यामुळे राष्ट्रवादी देखील काहीशी डिस्टर्ब आहे. अजितदादांकडे बरेचदा लोक जात नाही आणि त्यामुळेच हे मित्रपक्ष अशा पद्धतीने तुमच्यावर आरोप करतात का? नाही, मला नाही याच्यात राजकारण वाटत नाही. एक व्यक्ती काहीतरी गडबड आहे, बाकी कुठेही मला याच्यात काही राजकारण वाटत नाही. एक माणूस असा विकृत झालेला आहे आणि तो पुण्यातल्या राजकीय संस्कृतीला मी पुन्हा सांगतो की वाट लावून टाकतोय. तो काही नाही, व्यक्तिगत पातळीवर कुठपर्यंत जावं याची काहीतरी मर्यादा असते, आणि जर पुरावा असेल तर काही करावं. पण मला असं वाटतं की काहीतरी बेछूट रोज उठायचं आणि काहीतरी बोलायचं, रोज उठायचं आणि काहीतरी बोलायचं. तर मी आजही तुम्हाला तुम्ही जे मला विचारलं त्या आरोप ते मी प्रत्येक गोष्ट तुम्हाला पुराव्यानिशी सिद्ध करून दाखवली. आजही मी तुम्हाला पुरावा दिला की गाडी पुण्याचा पहिला महापौर आहे ज्यांनी स्वतःची गाडी वापरली. का वापरली, ती कुठली वापरली, तर मी जे ॲफिडेव्हिटमध्ये दिलंय जी पार्टनरशिप माझी, त्यातनं मी माझी गाडी वापरली, इंधन माझं, गाडी माझी. पुण्याला असा महापौर पहिला मिळाला, हे लावा आता. धन्यवाद.